Myself, Mrs. Polenar from SGM College, Karad. Some basic concepts of chemistry. This is the last lecture of this topic. In last lecture, we have already studied the calculation of number of moles, molecules and atoms. Some more examples. Calculate. Example depends on the molar volume. Calculate the number of moles. Moles and molecules of ammonia gas. Moles and molecules of NH3 ammonia gas in a volume 67.2 dm cube. If it measured at STP, if it measured at STP, standard temperature and pressure. Calculate the number of moles. Moles calculate करायचे आहेत आणि number of molecules calculate करायचे आहेत. परंतु कोणाचे NH3 in gaseous state मध्ये आहे. in a volume आणि त्याचा काय दिलेला आहे आपण volume दिलेले आहे 67.2 dm cube. if it measured at STP, volume जर दिलेला असला तरी तो STP कंडिशनला आहे का नाही हे गरजेचं असतं. STP that is the temperature 0 degree Celsius and pressure 1 atmosphere. आता what is the formula for the calculation of number of moles? If volume is given, जर mass दिला असेल तर फॉर्म्युला काय number of moles that is N equal to mass of substance in gram divided by molar mass in gram per mole. पण आता दिलेला आहे व्हॉल्यूम. therefore number of moles of gas that is N equal to काय आहे व्हॉल्यूम ऑफ गॅस. आपण बघितलेले ऑलरेडी फॉर्म्युला at STP divided by molar volume of gas. आता काय करायचं हा फॉर्म्युला थोडा पाठ करायचा म्हणण्यापेक्षा लक्षात ठेवायचं. व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP. STP ला दिलेलं व्हॉल्यूम डिवायडेड बाय काय करायचं मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. मोलर व्हॉल्यूम म्हणजे काय व्हॉल्यूम ऑफ 1 मोल ऑफ गॅस ॲट STP कंडिशन. दॅट इज दिस फिक्स्ड व्हॅल्यू. कॅल्क्युलेशनला आपण अजून नवीन फिगर घेत नाही तर जुनीच 22.4 हीच फिगर घ्यायची आहे सध्या कॅल्क्युलेशनला. व्हॉल्यूम ऑफ गॅस ॲट STP किती आहे 67.2 डिवायडेड बाय मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस किती आहे 22.4 dm क्यूब. हे dm क्यूब मध्ये हे dm क्यूब मध्ये. जर व्हॉल्यूम आपलं dm क्यूब मध्ये दोन्ही दिलं नसेल तर ते काय करायचं कन्वर्ट करून घ्यायचं. सध्या आपण बघूया. आता बहुतेक वेळा तुम्हाला इथं राऊंड फिगर येईल किंवा त्याच्यात आता साधं बघायचं. साधं थोडासा आपल्याला अंदाज आला पाहिजे. इथे किती 67 इथे किती 22. 22 त्रिक 66 म्हणजे साधारणपणे 3चा भाग जातो का बघायचा. 3 ने ना मल्टिप्लाय केला तर 67.2 येते बरोबर. म्हणजे नंबर ऑफ मोल्स किती आले 3 मोल्स आले. म्हणजे आता नंबर ऑफ मोल्स N इक्वल टू काय आले 3. पण याला युनिट देताना आपण 3 मोल्सला काय युनिट द्यायचं फक्त मोल. म्हणजे किती मोल्स आले नंबर ऑफ मोल्स ऑफ NH3 गॅस आर 3. पुढचं काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला मोलेक्युल्स कॅल्क्युलेट करायचे. फॉर्म्युला काय नंबर ऑफ मोलेक्युल्स कॅल्क्युलेट करायचा. आता हे आपण पुसूया. नंबर ऑफ molecules of NH3 equal to काय फॉर्म्युला N into Avogadro's number. Avogadro's number N म्हणजे नंबर ऑफ मोल्स किती आले 3. Avogadro's नंबर कोणता 6.022 into 10⁻23. कॅल्क्युलेशनला आपण फक्त एवढी फिगर घेतली तरी चालते. पुढचं 1667 तुम्ही निग्लेक्ट केलं तरी चालेल. आता तुम्ही इथं लॉगनं जर कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल. परंतु लॉगनं करायची काही गरज नाही. डायरेक्ट आपण 3 ने इथं मल्टिप्लाय केलं तरी चालतं. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा एका मोलमध्ये
किती मोलेक्युल्स असतात तर 6.022 इंटू 10⁻23. आपले मोल्स किती आहेत 3 मोल्स आहेत म्हणून काय करायचं 3 ने ह्याला मल्टिप्लाय करायचं आणि नंबर ऑफ मोलेक्युल्स कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्म्युलाच आहे n इंटू ॲव्होगाड्रोज नंबर. तर 3 ने जर मल्टिप्लाय केला 3 इंटू 2 6 3 इंटू 2 6 3 0 0 36 18.066 इंटू 10⁻23. हे काय आले आपले नंबर ऑफ NH3 मोलेक्युल्स इन 67.2 dm³ व्हॉल्यूम. नंबर ऑफ मोल्स किती आले 3. पहिला आन्सर झाला. आणि नंबर ऑफ मोलेक्युल्स किती आले 18.066 इंटू 10⁻23. आता समजा आपल्याला पाठीमागच्या वेळेला मी सांगितलं होतं असं क्वेश्चन नाही पण नंबर ऑफ टोटल नंबर ऑफ ॲटम्स कॅल्क्युलेट करायला सांगितले. टोटल नंबर ऑफ ॲटम्स इन NH3 किती NH3 67 पॉइंट किती dm³ दिलेलं 3 dm³. 67.2 dm³ NH3. तर आपण फॉर्म्युला लिहिला होता नंबर ऑफ मोलेक्युल्स इंटू ॲटॉमिसिटी. म्हणजे ते फक्त कसं कॅल्क्युलेट करायचं जर आलाच क्वेश्चन असं नाही दिसत पण NH3 तर NH3च्या एका ॲटममध्ये एका मोलेक्युलमध्ये किती ॲटम आहेत 3 हायड्रोजनचे आणि 1 नायट्रोजनचा 3 आणि किती झाले 4 झाले म्हणजे ॲटॉमिसिटी त्याची किती आली 4. नंबर ऑफ मोलेक्युल्स किती आहेत 18.066 इंटू 10⁻23 इंटू 4. हे जे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे येईल ते काय येणार आहे टोटल नंबर ऑफ ॲटम्स ऑफ NH3 अमोनियाचे सगळे ॲटम्स. आता मल्टिप्लाय करताना 10⁻23 तसंच ठेवायचं. तुम्ही 4 ने जर डायरेक्ट मल्टिप्लाय केलं तरी चालेल. 4 सका 24 4 सका 24 25 26 4 8 32 72.264 इंटू 10⁻23 एवढे टोटल नंबर ऑफ ॲटम्स येतील. नायट्रोजनचे नाही किंवा हायड्रोजन टोटल ॲटम्स एवढे येतील. तर नायट्रोजनचे जर फक्त विचारले तर एका मोलेक्युलमध्ये किती ॲटम आहेत एकच. मोलेक्युल्स किती आहेत 18.0 इंटू 1 केलं की म्हणजे एवढेच काय येणार आहेत नायट्रोजनचे ॲटम्स. हायड्रोजनचे विचारले फक्त तर एका मोलेक्युलमध्ये किती हायड्रोजन आहेत 3. मोलेक्युल किती आहेत आपले 18.066 10⁻23. फक्त हायड्रोजनचे विचारले तर काय करायचं इंटू 3 करायचं. फक्त नायट्रोजनचे विचारले तर इंटू 1 करायचं. टोटल नंबर ऑफ ॲटम विचारले तर ॲटॉमिसिटीनं मल्टिप्लाय करायचं म्हणजे एका मोलेक्युलमध्ये किती टोटल ॲटम्स आहेत त्यांना काय करायचं मल्टिप्लाय करायचं. या पद्धतीनं तुम्ही व्हॉल्यूम दिला असेल तर नंबर ऑफ मोल्स आणि मोलेक्युल्स कॅल्क्युलेट करू शकता. आणखी बघूया आपण कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन ईच ऑफ द फॉलोइंग. कॅल्क्युलेट the number of atoms in each of the following. आता आपण ओळीने करूया. $52 moles of argon, 52 moles of argon. आर्गॉनचा फॉर्म्युला काय AR. आता आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन 52 मोल्स ऑफ आर्गॉन. आता 1 मोलमध्ये किती असतात ॲटम्स तर 6.022 इंटू 10⁻23. 1 मोल ऑफ आर्गॉन. सगळे इनर्ट गॅसेस आर्गॉन हेलियम निऑन क्रिप्टॉन हे मोनो ॲटॉमिक आहेत. म्हणजे त्यांचे मोलेक्युल असते तर ते त्यामध्ये एकच ॲटम असणार आहे. 1 मोल ऑफ आर्गॉन इक्वल टू हाऊ मेनी ॲटम्स 6.022 इंटू 10⁻23. हाऊ मेनी मोल्स 52 मोल्स. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा तिरकस गुणाकार
एक मोल ऑर्गनला एवढे ॲटम्स असतील तर 52 मोल्सला किती? काय करणार आपण इथं 52 इंटू 6.022 इंटू 10⁻23. आता हा गुणाकार तुम्हाला मी करून दाखवणार नाही, तो तुम्ही घरी करायचा आहे. लॉग न करा किंवा डायरेक्ट गुणाकार करा. दिस इज ए 313.44 इंटू 10⁻23. तसंच राहणार. हे काय ना, दिस नंबर ऑफ ॲटम्स आर प्रेझेंट इन 52 मोल्स. नेहमी लक्षात ठेवायचं एक मोल हा शब्द आला की किती फिगर आली पाहिजे 6.022 इंटू 10⁻23. आता हा 1 मोल ऑर्गन आहे. 1 मोल त्यांनी समजा नायट्रोजन फक्त दिला असता तर नायट्रोजनचे ॲटम्स किती आले असते एवढेच 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स आले असते नायट्रोजनचे सुद्धा. पण 1 मोल जर नायट्रोजन गॅस म्हटलं असतं आणि त्याचे ॲटम्स विचारले असते तर बघा 1 मोल नायट्रोजन गॅस, 1 मोल नायट्रोजन गॅस म्हणजे 1 मोल N2. नायट्रोजन गॅस हा मोलेक्युलच्या स्वरूपात असते आणि नायट्रोजनचा मोलेक्युल कसा लिहितो आपण N2 म्हणजे डायटॉमिक मोलेक्युल आहे. आणि म्हणून 1 मोल नायट्रोजन जर गॅस असता तर किती मोलेक्युल्स आले असते तर 6.022 इंटू 10⁻23 मोलेक्युल्स आले असते. पण ॲटम्स विचारले असते एका मोलेक्युलमध्ये किती ॲटम्स असतात 2 आणि मग 6.022 इंटू 10⁻23 एका मोलमध्ये 6.022 इंटू 10⁻23 काय असतात मोलेक्युल्स. ॲटम्स जर विचारले तर एका मोलेक्युलमध्ये 2 ॲटम्स असतात. म्हणून याला जर 2 मल्टिप्लाय केलं असतं तर हे नायट्रोजनचे ॲटम्स येणार. ओके, these are the moles of argon. Then 52U of helium. 52U of helium. आता इथं given काय आहे average atomic mass of helium is 4. Calculate the number of atoms in 52U of helium. Average atomic mass किती आहे 4U. म्हणजेच काय 4U इक्वल टू काय आहे 1 हेलियम ॲटम. 1 हेलियम ॲटमचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती आहे 4U. आपल्याकडे किती आहे 52U आहे. 52U म्हणजे किती हेलियम ॲटम येतील. इथं सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणाकार काय आलं बघा इथं 52 इंटू 1 अपॉन 4 इक्वल टू 4 एके 4 13 म्हणजे 452U इक्वल टू हाऊ मेनी हेलियम ॲटम्स आले 13 हेलियम ॲटम्स आले. तसं काढलं बघा ॲव्हरेज ॲटॉमिक मास हेलियमचं किती आहे 4U. म्हणजेच 4U मास असेल तेव्हा किती हेलियम ॲटम असणार आहेत फक्त एक हेलियम ॲटम असणार आहेत. त्याने दिलं 50U हेलियम आहे. 50U म्हणजे किती हेलियम ॲटम क्रॉस मल्टिप्लिकेशन 52 इंटू 1 डिवायडेड बाय 4U. हे दोन्ही यू कॅन्सल झाले 52चे यू कॅन्सल हे 4चे यू कॅन्सल आणि मग 52 इक्वल टू किती आले ॲटम्स 13 ॲटम्स ऑफ हेलियम. नेक्स्ट आता 52U मध्ये दिलं जर 52 ग्रॅम ऑफ हेलियम 52 ग्रॅम ऑफ हेलियम ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपलं किती आहे 4U. आता याचं जर मोलर मास इथं आपल्याला गरजेचं आहे. मोलर मास म्हणजेच काय आहे मास ऑफ 1 मोल. मास ऑफ 1 मोल आणि हे
किती असणार आहे? जर ॲव्हरेज ॲटॉमिक मास 4 असेल तर मोलर मास सुद्धा तेवढंच असणार, पण कशामध्ये असणार? ग्रॅम पर मोलमध्ये. मोलर मास आहे त्याचं 4 ग्रॅम पर मोल, म्हणजेच एका मोलचं मास किती? 4 ग्रॅम. म्हणजे 4 ग्रॅम जर मास असेल हेलियमचं, तर 4 ग्रॅम हेलियमचं मास असेल तर त्याच्यामध्ये किती ॲटम्स असणार? तर 1 मोलचे, कारण 1 मोलचं मास किती आहे? 4 ग्रॅम. आणि 1 मोल म्हणजे किती? 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स. मग 4 ग्रॅम हेलियम असेल तर एवढे ॲटम्स असतात आणि आपल्याला किती दिलेलं आहे? 52 ग्रॅम. 52 ग्रॅम जर हेलियम असेल तर काय करणार मग? 52 इंटू 6.022 इंटू 10⁻23 डिवायडेड बाय 4. इथं सुद्धा काय ना? 52 divided by 4, that is the 13 into 6.022 into 10⁻23. 13 याला गुणायचं, 13 ने मल्टिप्लाय करायचं 6.022 into 10⁻23 ला, and that figure is 78.286. तुम्हाला ते पाडेपाठ पाहिजे, नाहीतर गुणाकार करा डायरेक्ट. 52 ग्रॅम इक्वल टू किती ॲटम झाले? 78.286 इंटू 10⁻23 ॲटम्स ऑफ हेलियम. बघा 52 ग्रॅम हेलियम दिले. मोलर मास म्हणजेच एका मोलचं मास ते किती असतं? जेवढं मास दिलेलं आहे ॲटॉमिक ॲव्हरेज ॲटॉमिक मास इलेमेंटचं किंवा मोलेक्युलचं मोलर मास क्यूमध्ये, ते फक्त आपण कशामध्ये घ्यायचं? ग्रॅम पर मोलमध्ये घ्यायचं. म्हणजे जी घ्यायचं ग्रॅम घ्यायचं. म्हणजे 4 ग्रॅम हेलियम असेल तर त्याच्यामध्ये किती ॲटम्स असणार आहेत? 1 मोल म्हणजे 6.02 इंटू 10⁻23. आपला हेलियम किती आहे? 52 ग्रॅम. 52 ने याला मल्टिप्लाय केला डिवायडेड बाय दिस, and value is 78.286 into 10⁻23. In this way we can calculate the number of moles, molecules and atoms. जर तुम्हाला राईट नोट ऑन मोल कन्सेप्ट हा क्वेश्चन विचारला, यामधला या टॉपिकमधला सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे तो मोल कन्सेप्ट. तर मोल कन्सेप्ट जर क्वेश्चन विचारला तर याच्यामध्ये काय लिहायचं? मोलची डेफिनेशन लिहायची तुम्ही. त्याच्यानंतर मोलर मास म्हणजे काय लिहायचं? मोलर मासची डेफिनेशन लिहायची. मोलर गॅस व्हॉल्यूमची लिहायची. ॲव्होगॅड्रोज नंबर, 1 मोल म्हणजे हाऊ मेनी नंबर? 6.022 इंटू 10⁻23 हे लिहायचं. नंतर मोलर मास झालं, मोलर व्हॉल्यूम लिहायचं. कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ मोल्स, हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स. जे मोल कन्सेप्ट आलं तर मोलबद्दल जे जे माहिती आहे बघा, डेफिनेशन मोलची लिहायची, ॲव्होगॅड्रोज नंबर लिहायचा, मोलर मासची डेफिनेशन, मोलर व्हॉल्यूमची डेफिनेशन अँड कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ मोल्स, मोलेक्युल्स अँड ॲटम्स. आता याच्यावरती साधारणपणे असतीलच असणे, पण साधारणपणे क्वेश्चन टॉपिकवरचे कसे असतील? तर व्हॉट इज द SI युनिट ऑफ? आपण जी 7 बेसिक युनिट बघितली, लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी, तर याच्यावरची तुम्हाला SI युनिट विचारलं जाऊ शकतं. किंवा जे आपण प्रॉपर्टीज बघितल्या, मास, लेंथ, डेन्सिटी, याचं SI युनिट विचारलं जाऊ शकतं. किंवा एक्सप्लेन द फिजिकल प्रॉपर्टीज. आणखी एक्झाम्पल, कन्वर्ट द फॉलोविंग 0 डिग्री सेल्सिअस टू डिग्री सेल्सिअस टू फॅरनहाईटमध्ये कन्वर्जन. म्हणजे डिग्री सेल्सिअस दिले जातील, 30 डिग्री सेल्सिअस कन्वर्ट इंटू डिग्री फॅरनहाईट, किंवा डिग्री फॅरनहाईट दिले जातील, फॅरनहाईटचं डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्जन केलं जाईल, करायला विचारलं जाईल. किंवा कन्वर्ट द डिग्री सेल्सिअस इंटू केल्विन और केल्विन इंटू डिग्री सेल्सिअस. तर हे टेम्परेचरमध्ये जी कन्वर्जन्स आहेत तुम्ही करायची, सेल्सिअस टू फॅरनहाईट, केल्विन टू डिग्री सेल्सिअस, सेल्सिअस टू डिग्री केल्विन. नंतर स्टेट अँड एक्सप्लेन, जे आपण 2 लॉज बघितलेले आहेत ते 2 लॉज, स्टेट अँड एक्सप्लेन गेल-सॉक्स लॉ किंवा स्टेट अँड एक्सप्लेन ॲव्होगॅड्रोज लॉ. याच्यामध्ये स्टेटमेंट द्यायचं
आणि एक एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करायचं. नंतर डिफाईनमध्ये याच्यामध्ये सगळ्या टर्म आपण ज्या बघितलेत ॲटॉमिक मास, मोलेक्युलर मास, मोलर मास, AMU या सगळ्यांच्या काय करायच्या यामधल्या आपण डेफिनेशन कशाची विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर ॲटॉमिक मासमध्ये कॅल्क्युलेट ॲव्हरेज ॲटॉमिक मास विचारलं जाऊ शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स, मोलेक्युल्स, ॲटम्स हा प्रश्न विचारला जातो. नंबर ऑफ मोल्स आपल्याला पुढं 12वीत लागतात म्हणजे लागतातच. नंबर ऑफ मोल्स आणि मोलेक्युल्स आपल्याला काढता यायला पाहिजे. जर व्हॉल्यूम दिला असेल किंवा सबस्टन्सचा वेट दिला असेल तरी कन्वर्जन करून नंबर ऑफ मोल्स काढायचे. ठीक आहे, इथं हा टॉपिक संपतोय आणि तुम्ही दिलेला जो एक्झरसाईज आहे रिलेटेड पार्टवरून सोडून इतर एक्झरसाईज वहीमध्ये लिहून काढायचं. ओके, थँक्यू.